मेडिकल वाले पण कसे स्कॅम करू शकते ना याचा भरोसा नाही. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेटर काढा आणि स्वतः कॅल्क्युलेट करा. कॉज माझे झाले होते 527 गेम होने वाला था बच गई मैं भाई. चैट जीपीटी से कर लिया. मैथ्स कमजोर हुआ तो क्या हो गया, चैट जीपीटी तो है मेरे पास में. सांगतो ना माझे पैसे झाले होते 527 म्हणजे 527 रुपये झाले होते. सॉरी आणि हे काय म्हणे 600 कितीतरी रुपये झाले म्हणे. म्हणून माहिती आहे गरिबांनी फसवाचं एक नंबरचा धंदा याने चालू केलाय. काय करणार आहे गव्हर्नमेंट आहे की नाही ते सदस्य. हो रॅपिडो बुक करतो आता, चाललो आम्ही घराकडं. सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल इनसाइड कृतिकास लाईफ. तर मित्रांनो आता वाजले आहे सकाळचे 5:30 पावणे 6. तुम्ही खिडकीत उजेड बघू शकता. आणि मला जायचं आहे आज हॉस्पिटलला, म्हणजे पुण्यातल्या नेहरूमध्ये, म्हणजे कमला नेहरू या हॉस्पिटलला, गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे. आणि त्याच्या पहिले मला जायचं होतं क्लासला. तर मी फटाफट टाईम वेस्ट न करता मी रेडी झाली आहे. आणि तुम्हाला सांगते मला एवढा मस्त आउटफिट घालायचा होता, पण मला हॉस्पिटलला जायचं असल्यामुळे मला कम्फर्टेबल पाहिजे होतं, म्हणून मी सडन चेंज करून टाकलं आणि मी माझ्या कम्फर्टेबल आउटफिटमध्ये छान पॅन्ट टी शर्टमध्ये रेडी झाली आहे. फायनली आमची बॅच सुटली. आता आम्ही चाललोय कमला नेहरू हॉस्पिटल. हो कमला नेहरू हॉस्पिटल. रॅपिडो कर. तो गाइस हम लोग जा रहे हैं हॉस्पिटल में और इसको कुछ हुआ कुछ तो हुआ है. इसको मुझे नहीं पता बट इसको कुछ तो हुआ है. इंजेक्शन लेने जा रहे हैं. 50 कर बुक. फायनली मित्रांनो आम्ही ॲटोमध्ये बसलो आहे. आम्हाला ॲटो भेटली आहे. हे आमच्यासाठी खूप मोठं अचिव्हमेंट आहे, कारण की एवढी ऊन होती आणि एवढ्या उन्हामध्ये PMPLनी जा विथ स्टँडवर जा खूप अंगभर झालं होतं. झिडिओपासून आम्ही निघालो ॲटोमध्ये आणि गरम होत होतं खूप, तरी थोडंफार हवा लागत होती ॲटोमध्ये. तर पटापट लोकेशन पाहून आम्ही कमला नेहरूसाठी निघालोय. बाईच्या कृपेनं बाईला वाटत आहे की हे विदर्भाचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. विदर्भाचं नाही, पुण्याचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल ते हॉस्पिटल आहे. सेफ्टी इज इम्पॉर्टंट. हो सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्पेशली गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाताना मास्क लावून जाणार आहे आता आम्ही, आहे की नाही. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, जसं मी एंटर केलंय गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तर मला माझ्या विदर्भाच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलची आठवण आली. लिटरली मी तुम्हाला सांगतो, जसं गव्हर्नमेंट हॉस्पिटल, भारतातल्या सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटल एकसारखेच आहे आणि एकसारखी स्थिती आहे. इथे बघू शकता तुम्ही, ती जी ओल्ड वुमन आहे ती पण अशी चेअरवर लेटली आहे. तिला पण काय बेड वगैरे भेटलं नाही आहे. सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटल सारखेच आहे, फक्त असे रेअर हॉस्पिटल असेल जिथे खूप क्वचित असं चांगला इलाज होईल. फायनली मग आम्ही वरती आलोय 4th फ्लोअरवर. आमचं OPD मध्ये ते कागदपत्र वॉटेवर जे असे केस पेपर घेऊन आलोय. आणि तुम्हाला सांगतो इथे पण एवढी गर्दी होती, तुम्ही आजूबाजूला बघू शकता. आणि समोर तुम्हाला एक व्हिडिओ दिसणार आहे ज्याच्यामध्ये प्रेग्नेंट वुमेन स्वतःसाठी म्हणत आहे की माझा चेकअप करा. हे पण तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसणार आहे. काय झालं, डिलिव्हरी. हां गव्हर्नमेंट हॉस्पिटल कुठलं पण राहू द्या, पुण्याचं की यवतमाळचं, सर्वीकडे सारखीच कंडिशन आहे. इकडे प्रेग्नन्सीवाल्या बाया ओरडतात की आमचं चेकअप नाही केलं, तुमचं चेकअप नाही केलं. भयानक एवढी खराब कंडिशन गव्हर्नमेंट हॉस्पिटलची आहे. या सरकार 2024च्या सरकारामध्ये एवढी 65 कंडिशन ठेवली आहे आणि एवढी गर्दी होती. आम्ही केस पेपर घेतला, मेडिसिन दिली. सांगतो ना एवढं 65. कुठलंही गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणा तुम्ही, कुठलंही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला काहीच सुविधा नाही आहे, नाही का? काहीच सुविधा नाही, गोळ्या पण नाही आहे आम्हाला इथे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गोळी फ्रीमध्ये देत असतात. तुम्हाला लिटरली सांगतो ना, हे आम्हाला बाहेरून घ्यावं लागत आहे गोळ्या. जे गरीब लोक असन त्यांचं काय हाल होत असन. मग आमचं ऑनली इन्फेक्शनच्याच गोळ्या आम्हाला फक्त 1000 रुपयाला मिळत आहे. डिलिव्हरीच्या तर बाप्पा, डिलिव्हरीवाल्या बायांच्या तर किती यायला मिळालं. सर्वात बॅड कंडिशन ऑफ गव्हर्नमेंट पुणे हॉस्पिटल. इवन नॉट पुणे हॉस्पिटल, इवन इंडियाच्या कोणत्या पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन बघा, एवढं 65 आहे. असे क्वचित हॉस्पिटल असन जे खूप चांगले असन. आम्हाला इथे गोळ्या नाही भेटल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, आम्हाला बाहेर जाऊन घ्यायला लागलं जेनेरिकमध्ये. आम्ही तर ठीक आहे, पण जर समजा इन केस गरीब लोक आले असन तर कशानं पेपर घेईन, म्हणजे कशानं कोणत्या पैशानं हे घेईन राव, गोळ्या औषध्या घेईन. आय हेट दिस राव. आय हेट इंडियन गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स. सॉरी, सरकारनं केलं पाहिजे याच्यासाठी काहीतरी.
नाही पण सरकार मेलोडी खाण्यामध्ये बिझी आहे. बाई त्या काय दिख रहा झिरो का हिरो झिरो का हिरो कम एडिटिंग केली का त्यांनी. त्याचे फक्त केस नाही लागले तर मायक्रो एडिटिंग पण केली आहे. जो एडिटिंग करतो ना बाई त्याला बारीक एडिटिंग माहित राहते. ते नाकापासून तर चेहऱ्यापासून तर तोंड पासून तर शेडपासून. आजकाल धंदा खूपच चांगला चालला. बाई खतरनाक बाई आहे. मेडिकल वाले पण कसे स्कॅम करू शकते ना याचा भरोसा नाही. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेटर करा आणि स्वतः कॅल्क्युलेट करा. बस माझे झाले होते 527 गेम होने वाला था बच गई मैं भाई. ChatGPT से कर लिया. मैथ्स कमजोर हुआ तो क्या हो गया. ChatGPT तो है मेरे पास में. तुम्हाला सांगतो ना माझे पैसे झाले होते 527 म्हणजे 527 रुपये झाले होते. काय म्हणे सॉरी आणि हे काय म्हणे 600 कितीतरी रुपये झाले म्हणे. म्हणून माहिती आहे गरिबांना फसवाचं एक नंबरचा धंदा याने चालू केलाय. काय करणार आहे गव्हर्नमेंटच अशी आहे की नाही. सो फायनली गाईज आम्ही चाललोय आता निवांत घरी आमच्या म्हणजे रूमवर. आणि तुम्ही अशा स्कॅम पासून प्लीज वाचून राहा. कारण की हे मेडिकलवाले काय करतात स्वतःच कॅल्क्युलेट करतात आणि स्वतःच पैसे सांगतात. म्हणून तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा आणि स्वतः पैसे भरा. कारण की माझे झाले होते 527 आणि 600 समथिंग आहे ना. सो प्लीज वाचून राहा. आणि आजचा ब्लॉग हा इथेच सांगतो. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी बनत राहा.